तर मित्रांनो, तुम्ही जर ITI करत असाल किंवा तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे नक्की बघा, कारण मी अर्थिंगची पूर्ण प्रोसेस दाखवत आहे इथे। तर आपण अर्थिंग करण्यासाठी एक GIचा पाईप घेतला आहे 3 फुटाचा। तर त्यात आपण कॉपर प्लेट पण इन्स्टॉल करणार आहे। तर त्यासाठी कॉपर प्लेटमध्ये आपण होल करून घेऊया आणि त्या प्रकारेच होल आपण GI पाईपमध्ये पण केलेले आहेत। तर आता कॉपरची तार घेतली आहे, तर आपण कॉपरची तार आता या नट बोल्टने फिट करूया जेणेकरून आपली अर्थिंग प्रॉपर येईल। तर त्यासाठी मी आता तार पिळून त्यात नट बोल्ट लावतोय। तर आता तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे ते वायसर टाकून नट बोल्ट लावलेला आहे। तर एक नट बोल्ट लावलेला आहे, आता दुसरा मी नट बोल्ट लावत आहे। तर आता झाला आहे आपला नट बोल्ट लावून। तरी जी तार आहे आपली कॉपरची तिला एकदम चांगल्या अशा रीतीने परफेक्ट पाईपला गुंडाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपली तार कुठे कट नको व्हायला। तर त्यासाठी आपण तार गुंडाळलेली आहे। तर आता याला आपण 4 फूट बाय 4 फूटचा खड्डा केलेला आहे, तर त्यामध्ये आपण अर्थिंग करणार आहे। तर तुम्ही बघू शकता अर्थिंगचा जो आपण बनवलेला आहे रॉड तो आपण आता जमिनीत टाकला आहे आणि यामध्ये आता कोळसा टाकतोय मी। तर आपल्याला यामध्ये कोळसा वगैरे आणि मीठ हे ॲड करणार होतो आपण, पण आपल्या क्लायंटने केमिकल आणि अर्थिंग पावडर पण आणून दिली, तर मग ते पण आपण यात ॲड करतोय। तर तुम्ही बघू शकतात सर्व समप्रमाणात थोडं थोडं यात टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या अर्थिंगला प्रॉपर अशी अर्थिंग भेटेल। तर तुम्ही बघू शकतात आता मी हे केमिकल टाकले यात, आता ही अर्थिंग पावडर आणि आता मी मीठ टाकतो यात। तर आता आपलं सर्व जे काय आहे ते टाकून झालेलं आहे यात, आणि जे आपण त्यात मीठ कोळसा वगैरे टाकलंय ते अशा प्रकारे टाकायचं आहे की जी आपली 1 फूट बाय 1 फूटची कॉपर प्लेट आहे ती पूर्णपणे झाकली गेली पाहिजे या सर्व केमिकल वगैरे मिश्रणाने। तर आपलं सर्व काम झालंय। तर आता आपल्याला त्यामध्ये माती टाकायची आहे, तर मी त्यासाठी खोरा आणि घमेला घेऊन आलोय। तर आता आपण यात माती वडवूया। तर आता हा जो खड्डा आहे तो पूर्णपणे आपल्याला मातीने बुजवायचा आहे। तर आता हा खड्डा आपला बुजवून होत आलाय आणि याला पूर्ण लेवल करून यात मी पाणी ओतणार आहे आता, जेणेकरून आपली अर्थिंग प्रॉपर होईल। आणि याची टेस्ट मी नंतर नक्की करून दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये। जर तुम्हाला बघायची असेल अर्थिंगची टेस्टिंग कशी करतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नेक्स्ट ब्लॉग लवकर